अजून फक्त 5च मिनिट. अध्यक्ष महोदय या ठिकाणी माझ्या अध्यक्ष महोदय एवढं होऊ द्या ना. एवढं विचारले तर सगळ्यांनाच थांबायला लागेल. अध्यक्ष महोदय, मी आपलं अभिनंदन करतो की सर्वांना आज सभागृहात बोलायला दिलं, पण त्याबरोबर सन्मान्य सदस्यांनी सुद्धा अध्यक्षांच्या चांगुलपणाचा गैरफायदा नाही घेतला पाहिजे. ज्यांनी एकदा औचित्य मांडलंय, तालिका अध्यक्ष बदलल्यामुळं परत दुसरं औचित्य मांडायसाठी हात वर करतोय, हा अध्यक्षांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत आहे. तसं हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, अध्यक्ष महोदय, जर समजा आपण नियमाप्रमाणे 175 शब्दाची मर्यादा ठेवतोय, 175 शब्दाची मर्यादा आहे. मी आज माझं औचित्य मांडलं होतं, 24 नंबरला औचित्य लागलं होतं. 172 शब्दाचं औचित्य आहे. 172 शब्दाचं औचित्य मी एकदा मांडलं, अध्यक्ष महोदयांनी बेल वाजवली, मला अर्ध्यातच खाली बसायला लागलं बॅलेटमध्ये येऊन सुद्धा. मी त्याच्यानंतर माझ्या मोबाईलवरती टायमिंग लावून बघितलं तर 1 मिनिट 46 सेकंद, अगदी पार बस पकडायच्यासारखं आपण पळत सुटतो ना, बसस्टॉपच्या पुढं थांबलेली बस पकडायसाठी पळतोय, तसं वाटलं तरी लागतायत. मग हे सगळं असताना तुम्ही आम्हाला 1 मिनिटाचा औचित्य मांडायला देणार आणि 175 शब्द, अध्यक्ष महोदय 175 शब्द 1 मिनिटात कसे वाचायचे तुम्ही आम्हाला सांगा. एक तर आम्हाला 175 जेवढं आमचं स्वीकारलंय तेवढं वाचून देण्याचा वेळ देणार का? नाही तर तुमच्या नियमात बदल करा, 50 शब्दाचं औचित्य मांडायला लावा, काहीतरी एक करा ना. तुम्ही या सभागृहाचे नियम पायदळी तुडवणार, सगळे संकेत, सगळ्या परंपरा पायदळी तुडवणार. इथं आमदार कशासाठी येतात? आमच्या घरातले विषय मांडतोय आम्ही आमच्या मतदारसंघातल्या नागरिकांच्या व्यथा मांडतोय, तुमच्या नियमात राहून मांडतोय. तरी सुद्धा तुम्ही असं जर करणार असाल अध्यक्ष महोदय, तर हा नियमाचा भंग आहे, याची दाद कुणाकडे मागायची? जर चेअरच असं करणार असेल तर आम्ही दाद कुणाकडे मागायची अध्यक्ष महोदय? आमचं पण चुकतंय. आता काही लोक पहिलं मांडून तुम्ही आल्यामुळं परत हात वर करतायत. तुम्हाला माहित नाही कुणी मांडलंय, तुमच्या पुढे परत मांडायचा प्रयत्न चाललेला आहे. हे चुकीचं आहे. आमदारांनी स्वतःला साधन सूचिता लावली पाहिजे. पण अध्यक्ष महोदय, जर बॅलेट मध्ये आहे तर एक तर शब्दाची मर्यादा मांडायला परवानगी द्या, नाही तर मग शब्दाची मर्यादा कायदाच बदला, त्याशिवाय. नाही तर या आमदारांची अवस्था अशी झाली आहे की प्लॅटफॉर्मवरतून रेल्वे सुटली आणि हा मागं पळतोय, अशी अवस्था आहे. मांडता पण येत नाही, बोलता पण येत नाही. काय चाललंय? आम्ही तुमचं अभिनंदन करतो अध्यक्ष महोदय की तुम्ही सगळ्यांना बोलायची संधी देताय, पण ती योग्य तरी द्या ना. ज्यांनी बॅलेटमध्ये मांडलंय त्यांना सुद्धा वाचून देत नाही आपण. बोला. माध्यमातून शासनाचं अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष केंद्रित